नमस्कार. अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खुसखुशीत अशी म्हैसूर वडी बनवणार आहोत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. बेसन घेतलेलं आहे. हे बारीक बेसन आहे. 1 कप बेसन घेतलेलं आहे. त्याच कपाने 2 कप साखर घेतलेली आहे. त्याच कपाने 2 कप तूप घेतलेलं आहे आणि थोडीशी विलायची घेतलेली आहे. सुरुवातीला एका डब्याला तूप लावून घेऊया. पूर्ण बाजूला लावून घ्यायचा आहे. आता याला बाजूला ठेवूया. गॅसवरती कढई ठेवते. याच्यामध्ये हे तूप टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, या कपाने मी 2 कप तूप घेत आहे. तुम्ही 1 कप तेलसुद्धा घेऊ शकता. आता आपण याला साईडच्या गॅसवरती ठेवायचं आहे आणि याच्यावरती दुसरी कढई ठेवायची आहे. हे बघा, 2 कप साखर घेतलेली आहे. तर 1 कप पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. आता ही साखर जी आहे हिला आपण विरघळून घेऊया. हे बघा, विरघळून घ्यायची आहे. हे बघा, साखर जी आहे ती विरघळलेली आहे आपली. आता आपल्याला याला उकळी द्यायची आहे. हे बघा, याला उकळीसुद्धा आलेली आहे. आता आपल्याला याची एक तारी चाचणी बनवायची आहे. एक तार तुटे अशी. हे बघा, तुम्हाला दिसते की नाही ते काय मला हे नाही, पण एक ताराची चाचणी जी आहे ती बनलेली आहे. आता आपण याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे. पूर्ण टाकून देते. आता आपण याला मिक्स करूया, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नको. हे बघा, छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकायची आहे. हे बघा, विलायची मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये जे साईडच्या गॅसवरती तूप गरम करायला ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे. थोडं थोडं तूप टाकायचं आहे आपल्याला याच्यावरती. हे बघा, आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी परत टाकते थोडंसं, म्हणजे थोडं थोडं टाकायचं आहे, हलवायचं आहे. थोडं थोडं टाकायचं आहे, हलवायचं आहे. हे बघा, छान असं हलवून हलवून याला शिजवत आणायचं आहे आपल्याला. हे बघा, छान अशी जाळीसुद्धा येऊन राहिली त्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे. आता आपण याला एका डब्यामध्ये, आपण तूप लावून ठेवलेल्या डब्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा, याला छान असं चमच्याने सेट करून घ्यायचं आहे. छान असं याला दाबून घ्यायचं आहे. हे बघा, ही वडी एकदम खुसखुशीत होते. हे बघा, पूर्णपणे याला सर्व डब्यामध्ये आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपण याला थोडंसं थंड करायचं आहे आणि हे बघा, थंड झाल्याच्या नंतर अशा वड्या पाडायच्या आहेत त्याच्या. हे बघा, आता या साईडला पाडून घेते. हे बघा, आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण थंड झालेलं आहे. आता मी एक वडी काढून बघते. हे बघा, अशा पद्धतीने ही वडी जी आहे ती निघत आहे. आता मी सर्व काढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही खुसखुशीत म्हैसूर वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.